तर आज आपण खमंग कुरकुरीत आठवडाभर टिकणारी कोथिंबीर वडी कशी करायची ते बघणार आहोत। सायंकाळच्या नाश्त्यासाठी चहा बरोबर खायला मस्त ऑप्शन आहे। तर यासाठी एक जोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची। आता या चिरलेल्या कोथिंबीरमध्ये पाव चमचा हळद, आवडीनुसार तिखट, 1 चमचा धणेजिरे पूड, किंचित हिंग, अर्धा चमचा जिरं, थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, 2 चमचे तीळ, 2 चमचे भाजलेला दाण्याचा कूट। यामुळे वडीला छान कुरकुरीतपणा येतो। 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर घेऊन त्याची पेस्ट तयार केलेली आहे ती घालायची। हे सर्व एकजीव करून घ्यायचं। एक मोठा चमचा तेल घातलेला आहे, यानी वड्या खुसखुशीत होतात। पाव वाटी तांदळाचं पीठ, त्याला 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। हे अगोदर कोरडंच मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाण्याचा वापर करून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। स्टीमरच्या प्लेटला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावर हा गोळा थापून घ्यायचा। थोडीशी पातळ थापायची म्हणजे वडी जी आहे जास्त कुरकुरीत होते। वरून पांढरे तीळ पेरून घ्यायचे आणि ते थापून घ्यायचे। स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यावर ही प्लेट ठेवून 15 मिनिटे मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहे। झाल्यानंतर याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि मग हव्या त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता। या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता किंवा मग याला फोडणी देऊन शालो फ्राय करू शकता। तुम्ही बघू शकता दिसायला मस्त भारी झालेले आहेत। तळण्याकरिता तेल चांगल्यापैकी गरम करून घ्यायचं आणि मग मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होतपर्यंत दोन्ही साईडने खमंग तळून घ्यायच्या। वड्या ऑलरेडी शिजलेल्याच आहे, फक्त त्याला कुरकुरीतपणा आणायचं आहे। तर मस्त अशा कुरकुरीत कोथिंबीरीच्या वड्या तयार आहे। तर नक्की ट्राय करून बघाल। कशा झाल्या कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।